नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेऊया, जर घरात सतत वाद होत असतील तर काय करायचे आहे उपाय. घर म्हणजे प्रेम, आपुलकी, विश्वास आणि माया, शांततेचं स्थान असतं. पण अनेक वेळा काही घरामध्ये सतत भांडण, वाद, चिडचिड आणि तणावाचं वातावरण निर्माण होतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होतात, भांडणे होतात, एकमेकांशी बोलणं कमी होतं आणि घरातील आनंद हरवतो. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या त्रस्त होतो आणि टेन्शनमध्ये राहतो. घरात सतत वाद होत असतील तर त्यामागे काही मानसिक, कौटुंबिक आणि कधीकधी आध्यात्मिक कारणही असू शकतात. योग्य वेळी योग्य उपाय केले तर घरातील वातावरण पुन्हा आनंदी आणि शांत होऊ शकते आणि घर भरून निघते. नंबर 1. घरात मोठ्यांचा आदर करा. ज्या घरात मोठ्यांचा आदर केला जातो त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि लक्ष्मी टिकून राहते. मोठ्या माणसांचे आशीर्वाद घरातील संकट कमी करतात. रोज सकाळी घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करा. त्यांचं मन दुखवणारं नाही असं बोलणं टाळा. त्यांना उलटून रागाने बोलू नका. नंबर 2. देवघर स्वच्छ आणि शांत ठेवा. देवघर हे घराचं पवित्र स्थान असतं. देवघरात धूळ, तुटलेल्या मूर्तीच किंवा घरात फोटो ठेवू नका. रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा. दररोज देवपूजा करा. अगरबत्ती किंवा धूप लावल्याने वातावरण प्रसन्न होतं आणि मन शांत राहतं. घरात कापूर पण जाळा. नंबर 3. एकत्र बसून जेवण करा. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण मोबाईल आणि कामात व्यस्त असतो, त्यामुळे संवाद कमी होतो. दिवसातून किमान एक वेळ तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवण करावं. ह्यामुळे प्रेम वाढतं आणि गैरसमज कमी होतात आणि आपुलकी राहते. नंबर 4. रागावर नियंत्रण ठेवा. घरातील अनेक वाद हे रागामुळे वाढतात. एखाद्या व्यक्तीने चूक केली तर लगेच ओरडू नका. शांतपणे समजावून सांगा. रागाच्या भरात कोणाला बोललेले शब्द नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण करतात. नंबर 5. सकाळी शांत मंत्र ऐका. रोज सकाळी घरात शांत मंत्र, रामरक्षा, अथर्वशीर्ष किंवा ओम नमः शिवाय मंत्र लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, सकारात्मक स्पंदन निर्माण होतात आणि मन शांत राहते. नंबर 6. घरात स्वच्छता ठेवा. अस्वच्छ घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. घरातील कोपरे, स्वयंपाकघर आणि बाथरूम स्वच्छ ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी उष्टे भांडे तसेच ठेवू नका. नंबर 7. पैशावरून वाद टाळा. घरातील अनेक भांडण पैशामुळे होतात. खर्च आणि बचत याचं योग्य नियोजन करा. एकमेकांवर संशय घेऊ नका. आर्थिक गोष्टी स्पष्टपणे बोलल्याने गैरसमज कमी होतात. नंबर 8. एकमेकांना वेळ द्या. नात्यांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. फक्त काम आणि मोबाईलमध्ये अडकून राहू नका. घरातील व्यक्तींच्या भावना समजून घ्या. त्यांच्या अडचणी ऐका. प्रेमाने बोलल्याने अर्थी वाद आपोआप संपतात. नंबर 9. तुळशीची पूजा करा. तुळस ही पवित्र मानली जाते. रोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी दिवा लावा, अगरबत्ती लावा. ह्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 10. नकारात्मक बोलणं बंद करा. काही लोक सतत तक्रारी, टोमणे आणि नकारात्मक शब्द वापरतात. अशा बोलण्यामुळे घरात तणाव वाढतो. गोड आणि प्रेमळ भाषा वापरल्याने नाती मजबूत होतात. नंबर 11. शनिवारी मिठाचं पाणी. अनेक लोकांच्या मते आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने घर पुसल्यास घरात नकारात्मक ऊर्जा दूर जाते. शनिवारी हा उपाय केल्याने घरातील वातावरण शांत होतं. नंबर 12. देवाचं नामस्मरण करा. संकटाच्या काळात देवाचं नाव मनाला आधार देतं. रोज काही मिनिटे नामस्मरण, जप किंवा प्रार्थना केल्याने मन शांत राहतं आणि विचार सकारात्मक होतात. नंबर 13. संशय घेणं टाळा. घरातील नाती विश्वासावर टिकलेली असतात. सतत संशय घेतल्याने भांडणं वाढतात. एखादी गोष्ट समजली नाही तर शांतपणे चर्चा करा. नंबर 14. मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलमुळे घरातील संवाद कमी होतात. प्रत्येकजण स्वतःच्या दुनियेत हरवलेला असतो. दिवसातील काही मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबासोबत घालवा. सकाळची सुरुवात सकारात्मक करा. उठल्यावर लगेच भांडणं किंवा नकारात्मक बोलणं करू नका. देवाचं स्मरण करा. चांगले विचार मनात आणा. सकाळ सकारात्मक असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. नंबर 16. घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका. तुटलेली भांडी, खराब घड्याळ किंवा बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा वस्तूमुळे नकारात्मकता वाढते असं मानलं जातं. नंबर 17. स्त्रियांचा आदर करा. ज्या घरात महिलांचा आदर केला जातो त्या घरात सुख आणि शांती टिकते. आई, पत्नी, बहीण किंवा सून यांच्याशी प्रेमाने वागा. त्यांचा अपमान केल्याने घरातील वातावरण बिघडतं.
नंबर 18, मुलांसोबत समोर भांडू नका. आई वडिलांचे सततचे वाद मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. मुलं घाबरट किंवा हट्टी बनू शकतात, त्यामुळे मुलांसमोर शांत राहायचा प्रयत्न करा. नंबर 19, घरात हास्य आणि आनंद ठेवा. घरात नेहमी तणावाचं वातावरण ठेवू नका. एकत्र गप्पा मारा, हसा, छोट्या आनंदाचा आनंद घ्या. आनंदी घरात वाद कमी होतात. क्षमा करायला शिका. प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात. सतत जुने विषय काढून भांडण वाढवू नका. माफ करायला शिका आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नंबर 21, आठवड्यातून एखादा एक पूजा करा. संपूर्ण कुटुंबाने मिळून आरती पूजा केल्याने घरात एकोपा वाढतो आणि मन शांत होतं, प्रेम वाढतं. नंबर 22, वास्तूतील प्रकाश आणि हवा योग्य ठेवा. घरात अंधार आणि बंद वातावरण असेल तर मनावर नकारात्मक परिणाम होतो. खिडक्या उघड्या ठेवा. सूर्यप्रकाश ठेवू नका, ह्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं. स्वयंपाक प्रेमाने करा. स्वयंपाक करताना मनात राग किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. प्रेमाने अन्न घरात आनंद वाढवतं. मानलं जातं, कडू शब्द टाळा. तू कधीच बदलणार नाहीस, तुझ्यामुळे सगळं होतं, असे शब्द नातं तोडतात. समोरच्यांच्या भावना समजून घ्या आणि शांत भाषेत बोला. रोज किमान 10 मिनिटे शांत बसा. ज्ञान, प्रार्थना किंवा शांत बसणं मानसिक तणाव कमी करतं. मन शांत असेल तर वादही कमी होतात. घरात सतत वाद होणं ही गंभीर गोष्ट असली तरी प्रेम, संयम आणि योग्य सवयीमुळे परिस्थिती बदलू शकते. प्रत्येकाने स्वतःमध्ये थोडा बदल केला, एकमेकांना समजून घेतलं, सकारात्मक वातावरण ठेवलं तर घर आनंदी होतं. दूर ठेवून प्रेम, विश्वास आणि आदर यांचा महत्त्व द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.